मोरपिसे मधलं दुसरं लेखन ध्यास. एका नवविवाहितेची ही गोष्ट आहे. लग्नानंतर काही दिवसातच कामानिमित्त पतीला दूर देशी जावे लागते. वर्षभराने पती परत येणार तो दिवस उजाडतो. विरहाने व्याकुळ झालेली ही स्त्री पती भेटीच्या ओढीने गावाच्या वेशीपर्यंत धावत सुटते. अगदी देहभान विसरून बेभान होऊन. वाटेत एक साधू ध्यान लावून बसलेले असतात. ही नवविवाहिता पती भेटीला इतकी आतुर झालेली असते की तिचा त्या साधूला पाय लागतो. साधूचे ध्यान भंग पावते, पण या बेभान स्त्रीला ते कळतही नाही. इकडे साधूचा राग अनावर होतो, पण तोपर्यंत ही पुढे निघून जाते. तिचे सर्व लक्ष पतीला भेटण्याकडे लागलेले असते. पती भेटीचा जणू ध्यास घेतलेला असतो. खरी कथा इथेच सुरू होते. ही घटना साधू आपल्या गुरूंना सांगतात. गुरुदेव, या स्त्रीला किती हे पतिभेटीचे आकर्षण. मला पाय लागलेला तिला कळला देखील नाही. साधू महाराज कोपलेले, पण गुरु तितके शांत. गुरु म्हणतात, या घटनेत त्या स्त्रीची काहीच चूक नाही. तिचे अनुसंधान इतके दृढ होते की तिला इतर काही दिसलेच नाही. तिची अवस्था भेटी लागे जीवा लागलीसे असं अशी झाली होती. या उलट हे साधका तुझे ईश्वराप्रती अनुसंधान तितके दृढ नव्हते आणि म्हणूनच तुझे ध्यान भंग पावले. तू ध्यानस्थ असूनही ध्यानस्थ नव्हतास आणि ती स्त्री पतिध्यासाने त्या अनुसंधानात एकाग्र होती. असा ध्यास त्याच्या भेटीचा लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.